बंदराले सांगत होता सल्ला, बंदर म्हणे उंदराले करू नका कल्ला. चला जाऊया तमाशा पाहूया. जसे तुम्ही आले तमाशा पाहिले तसे त्या पशुपक्षामध्ये वाद मचला. चला बे मस्त तमाशा आहे म्हणे पशुपक्षाचा बी. चला म्हणे जाऊ. तर प्रमुख कोण बनवला तिथं? हत्ती. हत्ती या जंगलाचा प्रमुख बनवला. मग त्याला म्हणते का करायचं? तिकडे वाघाले माहीत झालं, कोल्ह्यालाही माहीत झालं. तो गिधा टुकटू धुवून पाहत होता. अरे हत्याला बनविला प्रमुख, अहो हत्याला बनविला प्रमुख, गिधाच्याकडे पाहे टुक हो. गेले पाहिले पण वाजवण्याला कोण होत आहे? आमचा ढोल सिनेमाला वानखिड्याची आहे. टिकड्यावरून हिवरायले आहे. पण तिकडे वाजवायचं काम कोण केलं? कावळा. वाजवाचं काम केलं कावळ्यानं, वाजवाचं काम केलं कावळ्यानं, हातामध्ये ढोल पुढे घेऊन पशु पक्षाची सभा जोशामध्ये आली, पशु पक्षाची सभा जोशामध्ये आली, अहो पोकिळाने
काय झालं गेलं सर्व पाहायला. आता याने विचार केला म्हणे पण हत्याने बनवला प्रमुख, आता ह्या कसं म्हणून विचारात पडलेलं काय केलं बघा त्या. विचार केला आता म्हणे हत्ती कसं मरण प्रमुख आहे नाही तर आपल्याला देव पुन्हा पाच तत्वाचं का म्हणलं साता बैलाचं खडं झुंपलं पाहत्या कुंब्यानं. साता बैलाचं खडं झुंपलं पाहत्या कुंब्यानं बैल मेळच आज आहे निळाला घोणं बागवणं. आमच्या श्रीरामजी काकाजीचं गाणं होतं मस्ताचं छान सुंदर गाणं आहे. हा मन हा मेळाचा बैल आहे. साता बैलाचं खडं हे पंचतत्वाचं खडं बनवलं. पृथ्वी तेज वायू आकाश पंचतत्वाचं हे बनलं जाईल शरीर. आणि या खड्यामध्ये बैल झुंपले सहा काम क्रोध मोह मद महर्ष अहंकार हे सहा बैल. आणि मेळचा बैल म्हणजे मन. हा मन जिकडे गेला तिकडे हे सहा विकार त्याच्या मागे जातात. सहा बैल हे आध्यात्मिक विषय होय. ग्रामपंचायत म्हणलं तर 6 मेंबर आणि 1 सचिव बिनदोरीचे मुसले सचिवाईने खायला भेटते आणि ते 6 बैल बी त्याने भेटते खाले तर ते चुपचाप राहते. आले तिकडून पैसे डावलं बाय खाव तुम्ही खाव आम्ही खाते असं ते बिनदोरीचे मुसके लावले जातात. यायलाही तसेच आहे तो मन टाकून टाक. आणि श्रीमान्य प्रभाकरजी बेले गुरुजी साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं प्राईज मिळालं म्हणलं ऋणी आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे देवरावजी वाखोरे सालेवाले
देवराजी वाघोरे साहेब सालेवाले यांच्याकडनं 201 रुपयाचं प्राईज मिळालं. म्हणलं ऋणी आहे, धन्यवाद सतीश भाऊ. माल चोरला त्यानं, माल चोरला त्या कुणब्यानं. आत्माराम कुणबी होता शाहीर साहेबजी. आता त्यानं खरं गावलं. आता मी कास्तकार गावतोय. दुय्यम आहे नाही गावात लागणच.